काल जे शिक्षकांचं प्रांत कार्यालयासमोर आंदोलन झालं, त्याची कारण मीमांसा तपासली असता किंवा विचारणा चौकशी केली असता, तिथले प्रांताधिकारी इलेक्शन BLOच्या ट्रेनिंगच्या वेळी काहीतरी एका शिक्षकांना की कर्मचाऱ्याला काहीतरी अपशब्द बोलले आणि त्यातून पुढचा प्रकार सगळा झाला आणि ते आंदोलन करण्याची त्यांच्यावर वेळ आली. वास्तविक पाहता सगळ्यात प्रथम आम्ही जे काल मोर्चासाठी आले होते ते सगळे गुरुजन होते, शिक्षक होते. ते गुरुजनांनी आम्हाला कुठेतरी घडवलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. त्यांना सगळ्यात आधी आमचं वंदन. पण जी घटना घडली त्याचवेळी गुरुजन म्हणजे फार जबाबदार माणसं. त्यांनी त्याचवेळी अधिकाऱ्यांना भेटून आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा दोघांनी सामोपचाराने ते प्रकरण तिथेच मिटवलं पाहिजे होतं. आपला शांतताप्रिय जिल्हा आणि त्यात कोणतरी अधिकारी म्हणजे कोणतरी म्हणजे अशा एक जबाबदार अधिकारी काहीतरी कर्मचाऱ्यांना बोलतो आणि त्यांच्यासाठी मोर्चा काढावा लागतो वगैरे काय सर्वसामान्य जनता म्हणून आम्हाला काही एक पटलेलं नाही. एक भाग झाला. आणि त्याविरुद्ध शिक्षकांनी जे काय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्यांना घटनेने अधिकार दिलेला आहे. त्यात चुकीचं असं म्हणता येणार नाही. जर आपल्या अन्याय होत असेल किंवा बोलत असेल तर त्यांनी आंदोलन करू नये असं कोणी म्हणू शकत नाही. तो त्यांचा घटनात्मक बाबासाहेबांनी दिलेला घटनात्मक अधिकार आहे. त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. पण यात दुसरी बाजू अशी आहे ते आम्हाला शिक्षकांनी एकेकाळी घडवलं आहे. आज बघा शिक्षक संघटनेची एवढी ताकद आहे. काल आम्ही अजमावून बघितली. खरोखर वाखाणण्यासारखी त्यांची शिस्तप्रियता किंवा त्यांची जी युनिटी ही अगदी अगदी वाखाणण्यासारखी आहे. पण मला असं म्हणायचं आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून आमच्या तुटपुंज्या बुद्धीनुसार की आज कॉन्व्हेंटच्या शाळा ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या आलेल्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्या शाळा चालू केल्यामुळे सर्वसाधारण शेतकरी आपला म्हणून शिकला पाहिजे म्हणून आपली जमीन जागी शेतवाडी विकून त्या कॉन्व्हेंटला कसा यायचा प्रयत्न झाला. त्या भानगडीत मराठी शाळा सगळ्या बंद पडत चालल्या. त्या मराठी शाळा टिकल्या तर या शिक्षकांच्या नोकऱ्या टिकणार आहेत. हा दुसरा भाग आहे. मग त्यासाठी एवढी मोठी प्रचंड ताकद या शिक्षक संघटनेमध्ये असताना जर त्या शिक्षक संघटनेला मी तुमच्या माध्यमातून अशी एक विनंती करतो की तुम्ही या या शैक्षणिक इंग्लिश मीडियमच्या शैक्षणिक संस्थांना जे शासन स्तरावरून मान्यता दिली जाते त्याच्यामुळे एक प्रकारे तुमच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. आणि कोणतेही राजकारणी पुढे एकेकाळी बोलला होता 20 वर्षापूर्वी गरिबांना शिक्षण हे महाग होणार आहे, शिक्षणापासून गरिबांची मुलं वंचित राहणार. हा तोच प्रकार चाललेला आहे. आम्ही शहरात राहतो, आमच्या मुलांना आम्ही शहरात आणून घालतो. काही अपवादात्मक शिक्षक, अपवादात्मक हा सगळे नाही, आपल्या मुलांना कॉन्व्हेंटला सोडतात आणि आपण प्रायमरी स्कूलमध्ये शिकवायला जातात. असं व्हायला नको आहे ना. जर तुम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळांना घालू नका. आम्ही सक्षम आहोत, आम्ही शिक्षक सक्षम आहोत. आमच्या पिढीला शिक्षकांनी आम्हाला घडवलं तसं हेही शिक्षक खात्रीने मी सांगतो आजच्या पिढीला चांगल्या आणि उत्तम रीतीने घडवू शकतात. मग त्यांनी हीच ताकद पुन्हा एकदा जिल्ह्यात एकवट होऊन ज्या खासगी शाळांना मान्यता जी जाईल ती रद्द करावी. आमच्या नोकरीवर गंडांतर आहे आणि तुमच्या नोकरी बरोबरच इथला सर्वसामान्य शेतकरी ग्रामीण भागातला जो शेतमजूर असेल, कष्टाळू शेतकरी असेल की ज्याच्या पायात चप्पल घालणं नाही आहे तो कॉन्व्हेंट स्कूलला पाठवू शकत. त्याचा मुलगा घरीच राहणार आहे. आजची पटसंख्या 3 मुलं, 4 मुलं, 2 शिक्षक. मग त्यांनी त्यासाठी हे केलं तर तिकडचा प्रवाह चाललाय जो इंग्लिश मिडियमला तो थांबेल आणि आमची गरिबांची मुलं कुठेतरी शिकतील. आणि त्याच्यासाठी एक हात दोन या शिक्षकांना विनंती आहे. तुमची प्रचंड ताकद आहे तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जी काल तुम्ही ताकद वापरली तीच ताकद तिथे वापरा आणि आमच्या सर्वसामान्य गरिबांच्या मुलांना कसा न्याय मिळेल ती इतरांच्या किंवा पैशावाल्या लोकांच्या परंपरोसा बुद्ध्या नसतो मुलांचा ते शिकू शकतील. त्यासाठी हे बरंच अंशी तुमच्या हातात आहे. अशा कालच्या तुमच्या युनिटीवरून आणि तुमच्या ताकदीवरून दिसून आलं असं आमचं म्हणणं आहे.